प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत. मुलं मागं का पडली त्याची कारण काय? घरामध्ये मुलींचा जास्त लाड केला जातो का तुमचा केला जातो? बर, कुठल्या कुठल्या मुलींची इच्छा अशी आहे की आपण डिफेन्स मध्ये जावं. आता डिफेन्स मध्ये बघा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स अशा 3 शाखा. आर्मी म्हणजे काय? मराठीमध्ये भूदल. नेव्ही म्हणजे काय? नौदल. आणि एअरफोर्स म्हणजे काय? हवाई दल. मुलींना तर आता खूप गोल्डन चान्स आहे. आहे कुठल्या मुलीची इच्छा? उभं राहा किंवा हात वर करा. होणार की नाही मागे बघू नका, पुढे बघूनच सांग. मागच्या गेल्या तर पुढच्या झालं. बघा सुनीता विल्यम्स, तिचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. 22 दिवसासाठी गेली होती, 6 महिन्यासाठी अडकली. फेब्रुवारी मध्ये तिला आणण्याचे प्रयत्न चालू होते. आता नासाचं असं म्हणणं आहे त्या दोघांना आणण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढ्यामध्ये आमची 2 स्पेस मिशन होती. मग आता ती ज्यांच्यासाठी काम करते, आता त्या बाईच्या मनात काय चालू असेल? उद्या घरी जाऊ किंवा नाही जाऊ? तिचं सगळं आलं तरीच आहे ना. आता जर वेळेवर मदत पोहोचली तर ती खाली नाही येऊ शकत नाही, तरी ती घाबरून बसली का? तिथं आहे ना व्यवस्थित. अजून आठवड्याला ती मेसेज देते आय एम ओके, सगळं व्यवस्थित चालू आहे. पण ती ज्या परिस्थितीमध्ये अडकली ती परिस्थिती जर सपोज आपल्यावर आली तर आपण तेवढं कॅपेबल आहोत का मग ती परिस्थिती झेलण्यासाठी? तुम्ही जर रात्री इथं अडकून पडला 6 नंतर, तुमचे घरचे सगळं गाव शोधून येते. मग तुम्ही तेवढ्या स्वतः तयार पाहिजे. आणि आता तुम्ही जर डीएसएफ मध्ये बघितलं तर मुलींच्या 3 बटालियन तयार झाल्यात. आयटीबीपी मध्ये 3 बटालियन तयार झाल्यात. आर्मी मध्ये आता ही 4थी भरती असेल महिलांची जेडीसाठी. म्हणजे आता मुली कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही. आणि आपल्याकडे म्हटलं जातं ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. म्हणजे काय? घर जर चांगलं करायचं असेल तर पहिल्यांदा मुली चांगल्या पाहिजेत किंवा मुलींनी स्वतः सेटल झालं पाहिजे. ठीक आहे. हा भाग असा आहे, कसाही सेटल होतो, पर्याय नाही. ठीक आहे. आता मुलांची कोणाकोणाची इच्छा आहे सैन्यात जायची? बर, कसं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स? उभे राहिले बघू, उभे राहा. खूप छान विचार आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्या दृष्टीने चांगले प्रयत्न करा. आपण शेवटच्या अर्ध्या तासामध्ये प्रत्येकाने एक तरी प्रश्न विचारला पाहिजे. तुम्हाला जे जे वाटतंय की आपण काय करू शकतो आणि काय नाही, त्याच्याबद्दल काही ना काहीतरी एक प्रश्न तरी तुम्ही विचारला गेला पाहिजे. ठीक आहे. प्रश्न विचारत असताना मग अशा प्रकारचे काही प्रश्न तयार करा की तुमच्या मनामध्ये श्रम होऊन की आता आपण पुढे काय करावं. तुम्ही आर्ट्स बद्दल बसा, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या 3 फील्ड का निवडाव्या, किंवा मग कुठलं करिअर असं आहे की ज्याच्यातून आपण लवकर सेटल होऊ शकतो. ठीक आहे. आता आपण थोडंसं डिफेन्स बद्दल बोलूया. आर्मी आहे, नेव्ही आणि एअरफोर्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये नेव्ही आणि एअरफोर्स या 2 ब्रँचेस असे आहेत ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त सायन्स बॅकग्राऊंड वाली मुलं घेतली जातात. कारण तिथं टेक्निकल ग्रुप जास्त असतो आणि नॉन टेक्निकल कमी असतो. एअरफोर्स मध्ये 10वी नंतर एअरमॅन नावाचे पद आहे. एअरमॅन म्हणजे त्याला आपण एअर पोलीस म्हणतो. जे एअरपोर्ट आहेत आणि जे एअरफोर्सचे जे स्टेशन्स असतात तिथं जो ग्राउंड स्टाफ आहे तो फक्त 10वी जनरल वाला घेतला जातो. बाकी सगळ्या पोस्टसाठी तिथं 12वी सायन्स कंपल्सरी. नेव्ही मध्ये पण तेच आहे. त्याच्यानंतर ज्या वरच्या पोस्ट आहेत
त्या ठिकाणी काय केलं जातं, बीटेक, बी किंवा बीटेक अशाच नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये एंट्री आहे. पण आर्मी मध्ये 10वी आर्ट, 10वी नंतर 12वी आर्ट, सायन्स, कॉमर्स या तिघांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्या आहेत. आपण आता काय करूया, पहिल्यांदा आर्मी बद्दल माहिती घेऊया की आर्मी मध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट भरल्या जातात. ठीक आहे. आता सगळ्यात पहिली पोस्ट असते ती असते जीडी. जीडी म्हणजे काय, जनरल ड्युटी, आणि मराठीमध्ये त्याला आपण जवान म्हणतो. याच्यासाठी वय लक्षात ठेवा 17.5 ते 23, कमीत कमी 17.5, जास्तीत जास्त 23. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी किंवा 12वी, पोस्ट वाईज असतं ते, कमीत कमी 10वी पास. आता सध्या जी भरती घेतली जाते तिला अग्निवीर म्हणतात. अग्निवीर या स्कीम मधून आर्मी मध्ये जीडी साठी भरती केली जाते. याच्यासाठी उंची लिहून घ्या 168 सेंटीमीटर. आता याची सिलेक्शन प्रोसिजर थोडीशी पोलीस भरतीपेक्षा वेगळी. आता आर्मीच्या भरतीच्या त्या रॅली असतात, विभाग वाईज असतात. कधी कधी कोल्हापूर एआरओ आहे, त्याच्यानंतर बेळगाव आहे. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि बेळगावला जास्त भरत्या होतात. त्यानंतर नाशिकला एक देवळाली कॅम्प म्हणून आहे, तिथे जास्त भरत्या होतात. अधूनमधून पुण्याच्या रेसकोर्स वरती भरत्या होतात. मग कधीतरी तुमच्या इथं पण भरती होत असते. पण जिथं जिथं रॅली असतात तिथं हजारोनी मुलं येतात. यांचा नियम काय, यांना फिजिकली टफ मुलं पाहिजे. मग जर समजा एका दिवशी 4000 मुलं आली तर ते 200-200 ग्रुप करणार रनिंगला सोडताना. मग तिथं टायमिंग बघितला जात नाही. त्या 200 मधून पहिले 4 किंवा पहिले 5 हेच सिलेक्ट केले जातात, बाकी सगळे बाहेर टाकले जातात. आता आंबेडकर सर त्या प्रक्रियेमध्ये होते, त्यामुळे त्यांना पण बऱ्यापैकी माहिती आहे की कशी मुलं घेतली जातात. त्यांना फिजिकली एक्सलंट मुलं पाहिजे. त्यांना फक्त घोडे चालतात, गाडवं चालत नाही. त्याच्यामुळं घोडा पण कुठला, जो एकदम फास्ट पळतो. कारण पुढच्या सगळं नोकरी त्याच प्रकारची आहे. कधी जंगलामध्ये कॅम्पिंगला गेले तर अशी कंडिशन आहे की सगळं घेऊन पळून जायची पण वेळ येते. त्याच्यासाठी तिथं फिजिकली खूप स्ट्रॉंग लागतात. त्याच्यामुळे तुम्ही 4 मिनिटांमध्ये 1600 मीटरची तयारी केली पाहिजे, तर तुम्ही 200 मधून 4 येता. फिजिकल झाल्यानंतर आर्मीचा पेपर थोडासा मीडियम लेवलचा असतो, एकदम हाय लेवल पण नाही, एकदम लो लेवल पण नाही. तुम्ही जर फिजिकल एक्सलंट मारलं तर तुम्ही आर्मीमध्ये 100% भरती होणार. कारण पेपर थोडासा नॉमिनल असतो. पेपर झाल्यानंतर मेडिकल असतं. मेडिकल खूप म्हणजे खूप स्ट्रिक्ट घेतलं जातं. जवळपास 36 पॉइंट असतात. ते 36च्या 36 बॉडी पॉइंट मॅच झाले पाहिजे. त्याच्यामध्ये तुमच्या दातांपासून ते कानाचा वॅक्स लेअर सुद्धा चेक केला जातो. त्याच्यामध्ये कुठं जरी त्यांना वाटलं त्याच्यानंतर टॅटू बिलकुल अलाउड नसतो. त्याच्यामुळे तुम्ही जे रील बघता हे बघता इच्छा होती मनामध्ये हा टॅटू पाहिजे तो पाहिजे. जर तुम्हाला युनिफॉर्मच्या सर्व्हिस मध्ये जायचंय तर टॅटू अलाउड नसतोच. शरीरावरती कुठलेही ऑपरेशन झालेलं असेल अपेंडिक्स सोडून तरी पण मेडिकल मध्ये फेल केलं जातं. फक्त अपेंडिक्स अलाउड केलं जातं, बाकी सगळे जे सर्जिकल ऑपरेशन्स आहेत त्यांना घेतलं जात नाही. मेडिकल झाल्यानंतर अग्निवीरला आता 6 महिन्याचं ट्रेनिंग आहे आणि जीडीला 9 महिन्याचं ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग झाल्यानंतर ज्या ज्या बटालियन साठी किंवा इन्फंट्री साठी तुम्हाला घेतलंय त्या बटालियन मध्ये पाठवतात आणि पुढची नोकरी आहे. अग्निवीर सध्या 4 वर्ष आहे. 4 वर्षानंतर त्याच्यामध्ये 50% रेग्युलर आर्मी मध्ये येणार आणि 50% लोकांना रिटायर करणार. अशा प्रकारे अग्निवीरची स्कीम आहे. आता आर्मी मध्ये जाण्यासाठी अजून एक चांगला पर्याय आहे, तो म्हणजे एनडीए. एनडीए बद्दल ऐकले कोणी? नाही. एनडीए म्हणजे काय? नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जी कुठं आली? खडकवासला, पुणे.
एनडीए मधून जी पहिली पोस्टिंग मिळते ती असते लेफ्टनंट कर्नल, म्हणजे ऑफिस लेवलची एंट्री आहे. एनडीएची परीक्षा सुद्धा युपीएससी घेते. दरवर्षी ऑक्टोबर आणि एप्रिल अशा वर्षातून 2 वेळा एनडीएच्या परीक्षा असतात. आता एनडीएच्या परीक्षेसाठी 11वी सायन्स आणि 12वी सायन्स म्हणजे तुम्हाला 3 ते 4 अटेम्प्ट मिळतात. जास्तीत जास्त 4 अटेम्प्ट आपण देऊ शकतो. ज्याचं वय कमी असेल तो 4 देऊ शकतो. जो रेग्युलरली आहे त्याचं 3 अटेम्प्ट मध्ये तो परीक्षा देऊ शकतो. आता याच्या परीक्षेचा पण 2 टायर्स असतात, म्हणजे टायर 1 आणि टायर 2, म्हणजे प्री आणि मेन्स म्हणून आपण करतो. प्री परीक्षा जी आहे ती 600 मार्कांची आहे. त्याच्यामधलं 300 मार्कांचं जे आहे ते मॅथ्स आहे, प्युअरली मॅथ्स. ते पण कुठलं? 11वी आणि 12वी सायन्स. त्याच्यानंतर 300 मार्कांमध्ये इंग्लिश आणि जीकेचा पार्ट असतो. इंग्लिश ग्रामर असतो, सीबीएसई लेवलचं ग्रामर असतं, आणि मग बाकीचे हिस्ट्री आहे, जिओग्राफी, ते पण थोडेसे विषय असतात. आता एनडीएचं पण युपीएससी सारखंच मेरिट आहे. पूर्ण भारतातून 288 जागा आहेत, फक्त 288 जागा आहेत एनडीएच्या एका बॅच मध्ये. वर्षातून अशा 2 बॅच निघतात. त्याच्यामध्ये ज्यांचे घरचे कोणी माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी 8% जागा रिझर्व्ह आहेत. फॉरेनरसाठी 4 जागा रिझर्व्ह आहेत. मुलींसाठी जवळपास 12 जागा रिझर्व्ह आहेत. अशा सगळ्या जागा मिळून 250 जागा मुलांच्या वाटेला येतात. फक्त एवढंच आहे की एनडीए मध्ये जर एंट्री भेटली तर तुमचं लेफ्टनंट कर्नलचं पहिलं कमिशन तुम्हाला भेटतं. 4 वर्षाचं ट्रेनिंग असते एनडीए मध्ये. 4 वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला स्टायपेंड म्हणून 50 का 60 हजार रुपये मंथली मिळतात. 4 वर्षामध्ये तुम्हाला बीएससी करायचंय, बीई करायचंय, बीटेक करायचंय, तुमची चॉईस असते. बीटेक झाल्यानंतर लास्ट इयरला आल्यानंतर तुम्हाला मग ऑप्शन दिले जातात, तुम्हाला आर्मी सर्व्हिस घ्यायची आहे, नेव्ही घ्यायची का एअरफोर्स घ्यायची. तिघांचं कंबाईन ट्रेनिंग त्या ठिकाणी चालत असतं. मग तिथं 4 वर्षाचं कोर्स झाल्यानंतर किंवा 4 वर्षाचं इंडियामध्ये शिक्षण झाल्यानंतर आयएमए डेहराडूनला आर्मीवाल्यांसाठी आहे, आयएनएस चिल्काला नेव्हीवाल्यांसाठी आहे, आणि छत्तीसगडमध्ये पठाणकोटमध्ये जे आहे ते एअरफोर्सचं ट्रेनिंग चालतं. 1 वर्षाचं ऑफिसर ट्रेनिंग ओटीएला चालतं. ओटीएला ट्रेनिंग झाल्यानंतर मग लेफ्टनंट कर्नलचं कमिशन मिळतं. ऑफिसर लेवलसाठी एनडीए आहे, आणि जनरल ड्युटीसाठी किंवा नॉर्मल लेवलसाठी अग्निवीर आहे. अशा 2 प्रकारे आपण आर्मी मध्ये जाऊ शकतो. आता समजा एखाद्याचं काय झालं की एनडीए स्किप झालं किंवा 3 प्रयत्न झाले आणि त्याला यश मिळालंच नाही. मग समजा त्याने बीएससी केले किंवा इंजिनिअरिंग केले, त्यानंतर तो एसएसबी ला बसतो ग्रॅज्युएशन नंतर. आता एसएसबी मध्ये काय असणार, हे जे एनडीएचं 4 वर्षाचं ट्रेनिंग आहे ते नसणार आहे. डायरेक्टली ओटी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीला त्यांना 1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं जातं. आता एसएसबी ला क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला 10वी 60%, 12वी 60%, डिग्री 60%, हा त्यांचा कंपल्सरी क्रायटेरिया. त्याच्यानंतर फक्त इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू हा 6 दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी जी मुलं असतील स्क्रीनिंग चालत असतं. पहिल्या दिवशी जी पास झाली ती दुसऱ्या दिवशी, असं करत करत जे 6व्या दिवशी उरतील ते मेडिकलला जातात, आणि जे मेडिकली पास होतील ते सिलेक्ट होतात. एसएसबी ला कुठल्याही इंजिनिअरिंगचा लास्ट इयरचा मुलगा, बीएससी लास्ट इयरचा मुलगा, फक्त सायन्स ग्रॅज्युएट एसएसबी साठी क्वालिफाय होऊ शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 2 प्रकारे ऑफिसर होऊ शकतो, आणि अग्निवीर मार्फत आपण जनरल ड्युटीसाठी जाऊ शकतो आर्मीमध्ये. आता नेव्ही साठी पण सेम प्रोसेस आहे. अग्निवीर आहे, पण नेव्ही मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा 2 पोस्ट असतात. नॉन टेक्निकलला तुम्ही गेला तर तिथं कुक पासून ते बाकी सगळ्या पोस्ट मिळतात, आणि टेक्निकल मध्ये मग शिप मॅनेजमेंट पासून ते बाकीचे ज्या काही कोर्सेस असतात त्यांचे शॉर्ट टर्म कोर्सेस किंवा ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं, आणि त्याच्यानंतर टेक्निकल मध्ये कमिशन दिलं जातं. नेव्ही साठी टेक्निकलला कंपल्सरी 12वी सायन्स लागतच. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या 3ही विषयांमध्ये 60 गुण कंपल्सरी असतात. ठीक आहे. एअरफोर्सला पण सेम आहे. आता याच्यामध्ये काही प्रश्न विचारायचे कोणाला, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये? पेमेंट आता अग्निवीरसाठी पहिल्या वर्षी 25,000, दुसऱ्या वर्षी 30,000, 35,000, 40,000. 4 वर्षानंतर जे परमनंट झाले ते बेसिक वरती येतं, जे काही 7व्या वेतन आयोगानुसार असेल, आणि जे रिटायर झाले
त्यांना माजी सैनिकचा दर्जा नाहीये, पण नोकरीमध्ये 5% आरक्षण आहे आणि 12 लाखाचं वन टाइम कॉम्पन्सेशन भेटतं, परत पेन्शन नाही आर्मी. आता गव्हर्नमेंटचं चाललंय की 75% परमनंट करायचे, आता 50% परमनंट करतात, मग 75% करणार. आता टीए जी होती टेरोटियल आर्मी, आता ही एक जनरल आर्मी मध्ये आली, त्याच्यामुळं अग्निवीरचा जो लोड आहे तो तिकडे घेतात, टीए कडे घेतात. टीए म्हणजे सेम प्रोसेस आहे, फक्त त्याला वय जास्त आहे. वयाच्या 45व्या वर्षापर्यंत कोणीही ती भरती करू शकतो जर तुम्ही फिजिकली फिट असाल. 21 ते 45 वयातला कुठलाही माणूस आर्मी मध्ये जाऊ शकतो. ती आधी पार्ट टाइम आर्मी होती की जशी गरज लागली तशी ते नोकरीसाठी बोलवायचे. त्यांना पण पेन्शन नसते, पण बाकी पगार वगैरे सगळं रेग्युलर आर्मी सारखाच असतो. आता बघा आपण कॉन्स्टेबलच्या पेमेंट पासून बघूया. आता कॉन्स्टेबलचा स्टार्टिंग पेमेंट 45 ते 50 रुपये आहे. अच्छा 7 वेतन आयोगानुसार. मेडिक्लेम मिळतो पूर्ण घरच्यांना, राहण्यासाठी क्वार्टर्स मिळतात, गव्हर्नमेंट क्वार्टर्स. आर्मी मध्ये ज्यावेळेस रेग्युलर सर्व्हिसला येतो आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स 60,000 पासून सुरुवात आहे. इंडियन कोस्ट गार्डचं पण स्टार्टिंग पेमेंट जर जीडी ला आला तर 60,000 आहे आणि डीबी ला आला तर 45,000 पेमेंट आहे. एस टेन मध्ये येतात ते 34,800च्या बेसिक मध्ये. त्याच्यानुसार त्यांचा पेमेंट 50 ते 60च्या आसपास जातो, म्हणजे शहरानुसार तो बदलतो थोडासा, पण कमीत कमी 60,000ची नोकरी आहे. त्याच्यामधून कुठेही गेला तर पोलीस भरतीमध्ये पण तेच आहे. फॅसिलिटी जर बघायच्या झाल्या तर पूर्ण घराला तुमच्या मेडिकलचा पूर्ण खर्च गव्हर्नमेंट करतं, तुम्हाला पूर्ण खर्च असेल, आणि शासकीय म्हणजे तुम्हाला घर मिळेल, राशन भत्ता, अशा भरपूर प्रकारच्या सोयी सुविधा गव्हर्नमेंट तुम्हाला उपलब्ध करून देते. याच्यामध्ये जर वरच्या पोस्टला गेला तर मग तुमच्या तुमच्या घरी कामाला माणसं मिळतात, राहायला बंगला मिळतो चांगला मोठा, गाड्या मिळतात, बॉडीगार्ड मिळतो, पर्सनल बॉडीगार्ड मिळतो, एक असिस्टंट मिळतो, भरपूर अशा सोयी सुविधा असतात. म्हणजे कलेक्टरला तर स्वतःचे कपडे द्यायची सुद्धा गरज नाही, एवढ्या सुविधा गव्हर्नमेंट त्यांना देतो. आता एवढ्या झाल्या युनिफॉर्म वाले पोस्ट. आता भरपूर अशा पोस्ट आहेत ज्या नॉन युनिफॉर्म वाले आहेत आणि तिथं पण आपण जाऊ शकतो. सगळ्यात पहिली सगळ्यात चांगली पोस्ट म्हणजे तलाठी. आता तलाठी म्हणजे त्या सर्कलचं तहसीलदारपेक्षा मोठा, कारण एवढी त्याला डिमांड असते तलाठ्याला. आता तलाठीसाठी या वर्षापासून ग्रॅज्युएशन केले. याच्या आधी जी भरती झाली तिला 12वी पास वरती होती, आतापासून त्याला ग्रॅज्युएशन केले. तलाठीला एकच पेपर असतो, सरळ सेवा म्हणतात त्याला. एकाच पेपरमध्ये इंटरव्ह्यू नाही, काही नाही. एका पेपरमध्ये तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्ही तलाठी होता. आता ह्या वर्षीचा जर निकाल बघितला तर 200 मार्काचा पेपर झाला होता. अहमदनगरचं मेरिट जे आहे ते 208 मार्काचं लागलं. 200 पैकी 208 मार्क मिळाले. कसे मिळाले असतील? 200 मार्काचा पेपर आणि मुलाला मार्क किती आले? 208. आहे का शक्य? त्याला नॉर्मलायझेशन प्रोसेस म्हणतात. आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय? तुम्ही समजा 100 मुलं बसतात, ठीक आहे. आता या 100 मुलांचं ऍव्हरेज काढतात. 10वीला कोण कोण आहे तुमच्यात? सेमी का मराठी? सेमी. मीन, मोड, मीडियन, स्टॅटिस्टिक्स, अल्जेब्राचा शेवटचा लेसन, पाय चार्ट, ग्राफवाला, आठवते का? त्याच्यामध्ये ते तुम्हाला शिकवले. समजा 100 मुलं आहेत, 100 मधून 50 मुलं ही 200 पैकी 190च्या वरती आहेत. त्यांची एक सरासरी काढली जाते आणि त्या सरासरीनुसार बाकीच्यांचे निकाल लावले जातात. म्हणून ज्यावेळेस बेस्ट ऑफ 5 असेल, तुम्ही आता 10वीचा निकाल लागल्यानंतर बघा, बऱ्याच जणांना 100 पैकी 105% पण मिळतात, 103% पण मिळतात. त्या प्रकारचा निकाल लागतो. काही ठिकाणी तलाठीला 140ला पण पोस्ट मिळाली. जिल्हा वैध मेरिट लागतं, तर तुम्हाला ऍव्हरेज 200 पैकी 160 मार्क मिळाले पाहिजे. 160 मार्क जर मिळवले तर आपण तलाठी होण्यासाठी कॅपेबल आहोत, ठीक आहे.
तलाठी नंतर फॉरेस्ट विभागामध्ये भरपूर भरत्या निघतात. फॉरेस्ट मध्ये सगळ्यात खालची पोस्ट वनरक्षक आहे आणि सगळ्यात वरती जो असतो तो असतो वन संरक्षक. त्याला ACF म्हणतात, असिस्टंट चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. ठीक आहे. ACF हा आपल्या DYSPच्या लेवलचा अधिकारी पण फॉरेस्ट विभागात. आता वन विभागाच्या भरत्या दर 2 वर्षानंतर किंवा 1-2 वर्षानंतर तर फ्रिक्वेंटली येतात. वन विभागामध्ये तुमच्यासारख्या मुलांचं खूप चांगलं चालेल, कारण तिथं 5 किलोमीटर पळायचंय आणि 25 किलोमीटर चालायचंय. जो पळण्यामध्ये जो क्वालिफाय झाला तो चालायला जाईल. डोंगरदऱ्या असतात, 25 किलोमीटर 3 तासामध्ये चालून कंप्लीट करायचं. मग हे झाल्यानंतर त्यांचा पेपर असतो. पेपर परत ते नॉमिनल देतात. ज्यांचं फिजिकल टफ त्यांचा पेपर एकदम इझी, ज्यांचा पेपर इझी त्यांचं फिजिकल एकदम टफ. अशा प्रकारे ह्या भरत्या शासन घेतलं जातं. शासन तुमच्या मागे एवढा पैसा खर्च करते. मग एवढा पैसा जर खर्च करत असेल तर ते निवडताना एकदम चांगलीच मुलं निवडणार, जेणेकरून क्वालिटीवाली जर मुलं निवडली तर कोणालाही पैसा द्यायचा आहे. मग पैसा देत असताना ते सुद्धा तुम्हाला जर 50,000चं पेमेंट देतात तर तुमच्याकडून 5 लाखाचं काम ते करून घेतात. काम करण्यासाठी चांगली मुलं ती निवडली जात असतात. आणि आपल्याला फक्त चांगलंच व्हायचं नाही तर आपल्याला हिरा व्हायचं, जेणेकरून काय झालं पाहिजे, तुम्ही चमकले पाहिजे. आणि चमकले पण असे चमकले पाहिजेत की जिल्ह्यामध्ये तुमचं नाव झालं पाहिजे. तुमच्या गावाचं नाव, शाळेचं नाव, राज्याचं नाव, तरच देशाचं नाव उंचावलं. आता करिअर. आता आपण काय करूया, थोडस हे बघूया की आपण कशा प्रकारे आणि काय करू शकतो. करिअर निवडायचं आपल्याला, तर सगळ्यात महत्वाचं काय, तुमची निवड. समजा तुमची इच्छा आहे आर्किटेक्ट व्हायची इच्छा आहे किंवा तुमचं ड्रॉइंग खूप छान आहे. आता आपल्याकडे आर्टिस्ट आहेत, त्यांचं ड्रॉइंग खूप छान आहे, पण त्यांना जर बळजबरीने डॉक्टर बनवलं असतं तर त्यांचा हात नेहमी असंच ड्रॉइंग काढत राहिला असता. ऑपरेशन चॉईस पण सिद्धर घेऊन होऊ शकलं असतं ना. आवड, ज्याची आवड ज्याच्यामध्ये आहे त्या आवडीला जर आपण करिअर बनवलं तर लवकर सेटल होतं. तुमची आवड जर गायनाची असेल तर गायन पण खूप चांगली कराय. एखाद्याला जर मिमिक्री चांगली करता येते, कॉमेडी चांगली करता येते, इंदुरीकर महाराज एका सुपारीचे 5 लाख रुपये घेतात, ते पण चांगलं तरी असेल. एखाद्याला डान्स चांगला येतो, गौतमी पाटील, बरोबर. शेवटी ते तिचं करिअर आहे, तिने तिचं करिअर त्या गोष्टीमध्ये निवडलं, पण सक्सेसफुल आहे. कुठली गोष्ट कशी निघेल हे पुढे सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, आपली आवड काय. तुमची आवड ज्या क्षेत्रामध्ये असेल त्या क्षेत्राबद्दल तुम्ही माहिती गोळा करा. असं कधीच होत नाही की मित्र गेला म्हणून आपण जर गेलो तर सक्सेस मिळतो. आता माझं स्वतःच उदाहरण सांगतो. मी हॉस्टेलला होतो. आमच्या 10 जणांचं ठरलं होतं की आपण BSc ऍग्री करू. मग आमच्यापैकी 6 जणांचा नंबर लागला अमरावतीच्या गव्हर्नमेंट कॉलेजला बीटेक फिशरी सायन्सला. 6 जणांचा लागला, 4 जणांचा लागला नाही. मग 6 म्हणून शेवटी तिथं एकच टिकला आणि 5 जण रिटर्न आलो. म्हणजे मित्र करतात म्हणून आपण करायला जातो, पण ते आपल्याला पुढे झेपलं पण पाहिजे. मग हाच एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की इतर करतात म्हणून आपण करायचं नाही. आणि जे वेगळ्या रस्त्याने जातात ते खूप लांब जातात, जे रोजच्या रस्त्यावर जातात ते ट्रॅफिक मध्ये अडकणारच. त्यामुळे रस्ता निवडताना असा रस्ता निवडायचा की चौक भरपूर भेटले पाहिजेत आपल्याला. समजा एखादा रस्ता चुकला तरी दुसऱ्या रस्त्यावर यायला आपल्याला चान्स पाहिजे. किंवा एकच जर सिंगल रस्ता असा निवडा की तुम्हाला माहित पाहिजे की इथं मग समुद्र आला तर मी पार करेल किंवा डोंगर आला तरी पार करेल. जर तुम्ही पाण्याला बघून पळत घाबरून आला परत आयुष्यात संधी भेटत नाही. संधी फक्त एकदाच भेटणार तुम्हाला. तुमच्या घरापुढे येऊन संधी एकदा दार वाजवणार. तुम्ही जर त्या वेळेला दार उघडलं तर ती संधी तुमची आहे. परत आयुष्यात ती संधी तुम्हाला परत भेटू शकत नाही. आता हे 10वीचं वर्ष, 2 महिने अजून हातात. काय करायचं ते 2 महिन्यात. पेपरच्या बाहेर आल्याबरोबर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर येतात.
सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही सांगू शकता, याचं उत्तर हे, याचं हे, पण परीक्षेला बसल्यावर आठवतं का? नाही आठवत. तुम्ही पुढच्या वर्षी कितीही सरांच्या हातापाया पडा, मला थोडेसे मार्क कमी पडले, मला परत बसायचं चान्स नाही. 10वीची संधी एकच, तिचं सोनं करणं तुमचं काम. तसंच 12वीचं, एकदा 12वी झाल्यानंतर आता ह्या वयात सगळं कळतं, कुठला रस्ता कुठं जातो. पण ज्या वेळेस आम्ही शिकायला होतो आपल्याला काय माहिती नव्हती. म्हणजे जे काही कळायचं त्याच्यानुसार आपण थोडं थोडं हे करायचं. शहरामधल्या मुलांचं थोडंसं वेगळं पडतं आणि आपलं थोडंसं वेगळं पडतं. पण खरं जर बघायला गेलं, आता मागच्या 10-12 वर्षापासून पुण्यामध्ये शिकवतो. पुण्यातल्या मुलांपेक्षा आपली मुलं खूप चांगली. म्हणजे आपण फक्त तिथं एक गोष्ट चांगली आहे की फॅसिलिटीज भरपूर आहे, ऑप्शन भरपूर आहे, पण जी क्वालिटी म्हणतो ती खरी क्वालिटी ग्रामीण भागातून असते. मग ह्या क्वालिटीचा आपण योग्य प्रकारे उपयोग केला गेला पाहिजे आणि आपला करिअर पाथ जो आहे तो एकदम स्ट्रेट फॉरवर्ड राहायला पाहिजे. म्हणजे 2 धावडा पाय कधीच ठेवायचा नाही. एक जागा असतो ती एक माझीच आहे, दुसरं कोणीच नाही. हा विचार करून ज्यावेळेस तुम्ही एखाद्या परीक्षेला बसणार त्यावेळेस तुमचा रिझल्ट कोणीच अडवू शकत नाही. फक्त विचार असा पाहिजे की आता तुम्हाला सांगितलं की 50 लाख मुलं फॉर्म भरतात, 60 लाख भरतात, 10 कोटी लोकांनी फॉर्म भरले तर तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. 800 मधून 1 जागा कन्फर्म तुमची असली पाहिजे. एवढा ज्यावेळेस तुमचा आत्मविश्वास वाढेल, भारतातली कुठलीही परीक्षा तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास करू शकता. कुठलीच परीक्षा अशी अवघड नाही, कारण देणारे आपल्यासारखेच माणसं आहेत, पेपर बनवणारे आपल्यासारखेच आहेत, चेक करणारे पण आपल्यासारखेच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाला इंजिनिअरिंग किंवा मेडिकल बद्दल माहिती पाहिजे, कोणाच्या आईच्या इंजिनिअरिंग साईडला जायचंय, त्याच्यामध्ये मग ब्रँचेस कुठल्या असतात, कुठली? सॉफ्टवेअर इंजिनिअर. आता सॉफ्टवेअर इंजिनिअर जर व्हायचंय, सगळ्यात पहिल्यांदा 12वी सायन्सला तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स कंपल्सरी पाहिजे. त्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचं ग्रुपिंग 50% वरती पाहिजे. ठीक आहे. इंजिनिअरिंग होण्यासाठी आपल्याकडे आता 2 परीक्षा आहेत. पहिली महाराष्ट्राची MST CET आहे आणि दुसरी असते जेईई मेन्स आणि जेईई ऍडव्हान्स. आता MST CET मधून महाराष्ट्रामध्ये जेवढे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. जेईई मेन्स मधून जर तुम्ही आला तर जे बीटेकचे कोर्सेस, इंजिनिअरिंग मध्ये 2 प्रकार असतात, बीई आणि बीटेक. बीई म्हणजे काय? बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. आणि बीटेक म्हणजे काय? बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. आता बीटेक कोण ऑफर करतं? जे ऑटोनॉमस कॉलेज आहे किंवा ज्या डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत, त्यांच्या डिग्री असतात बीटेक. आणि जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांची डिग्री असते बीई. आता जेईई मेन्सचा पेपर असतो 200 मार्कांचा. मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर ऍडव्हान्स असते. ऍडव्हान्स मध्ये पास नापास काही नसतं. पूर्ण देशामध्ये 22,000 IITच्या जागा आहेत, तर ते 22,000 ऑल इंडिया रँक लावतात. जे 22,000 ऑल इंडिया रँक मध्ये बसले त्यांना IIT भेटतं. त्याच्यानंतर पुढच्या 20,000 पोरांना NIT भेटतं. त्याच्या पुढच्यांना काहीच भेटत नाही. म्हणजे 20 आणि 20 40,000 42,000 मुलांना ऍडव्हान्स मधून कॉलेजेस मिळतात. ठीक आहे. आता सॉफ्टवेअर मध्ये एक कम्प्युटर सायन्स आला आणि एक IT आला, अशा 2 ब्रँचेस आहेत. आता CS आणि IT म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर आता एक डेटा सायन्स म्हणून एक नवीन ब्रँच आली. त्याच्यानंतर AIDS म्हणून एक नवीन ब्रँच आली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. आता सगळ्यात जास्त स्कोप जो आहे तो AI आहे. येणाऱ्या 10 वर्षांमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये AIचं इम्प्लिमेंट होणार आहे. म्हणजे इव्हन जे डॉक्टर लोक सर्जरी करतात त्याच्यामध्ये सुद्धा AI बेस्ड सर्जरी होती. त्याच्यामुळे आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये AIDS ही ब्रँच सगळ्यात स्कोप असलेली ब्रँच. AIDS आहे. त्याच्यानंतर सगळ्यांचा पोर्शन इक्वॅलंट आहे. कम्प्युटर सायन्स असेल किंवा सॉफ्टवेअर IT इंजिनियर असेल, दोघांचा पोर्शन इक्वॅलंट असतो. फक्त जेव्हा जॉबला जातात कम्प्युटर सायन्स वाले हे बॅक ऑफिसचं काम करतात आणि IT वाले हे डेव्हलपमेंटचं काम करतात. जर सपोज तुला आता IT इंडस्ट्रीमध्ये यायचंय तर डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स
या 2 ब्रँचेस सगळ्यात बूमला आहेत सध्या. आणि येणाऱ्या 10 वर्षामध्ये जेवढे कोणी आयटी सेक्टरवाले असतील त्यांना एआय बेसच कन्वर्ट करावं लागेल, नाहीतर त्यांचे जॉब टिकणार नाही. म्हणजे आता मार्केटची तीच परिस्थिती आहे सर. अजून काही, अजून कोणाला काही विचारायचं असेल? विचारा, वाचू नका. मेडिकल संदर्भात कोणाला